बातमी अयोध्येतून। अयोध्येत प्रभू श्रीराम विराजमान झाल्यानंतर सर्वसामान्यांसाठी मंदिर खुलं झालंय। मात्र काल रात्रीपासून भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे। प्रचंड झालेल्या गर्दीला आवरणं पोलिसांना कठीण होऊ लागलंय। त्यासाठी अयोध्येत श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी नवी नियमावली जारी केली आहे। राम मंदिराच्या प्रवेशद्वारावरच भाविकांना रोखण्यात आलं। दर्शनासाठी सुरुवातीला वयोवृद्ध आणि महिलांना प्राधान्य देण्यात येणार आहे। वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे। तर अयोध्येतल्या गर्दीचा आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी ज्ञानदा कदम हिने। नमस्कार, मी ज्ञानदा कदम। प्रभू श्रीरामांच्या मंदिरामध्ये जो रस्ता जातो त्याच रस्त्यावरती मी सध्या आहे आणि ही भली मोठी रांग साक्ष देते श्रीराम यांच्या भक्तीची आणि त्यांच्या शक्तीची। आजपासून सकाळी 8 वाजल्यापासून सर्वसामान्यांसाठी मंदिर खऱ्या अर्थानं खुलं झालेलं आहे आणि देशभरातून आलेले रामभक्त आजपासून इथे गर्दी करतायत प्रभू श्रीराम यांच्या दर्शनासाठी। प्रचंड मोठ्या संख्येने नागरिक आलेले आहेत। उत्तर प्रदेश पोलिसांची चोख सुरक्षा आहे, परंतु बॅरिकेटिंग क्रॉस करून पुढे जाऊन लवकरात लवकर आपल्याला दर्शन कसं मिळेल याच्या प्रयत्नात अनेक जण असल्यामुळे थोडीफार गोंधळाची सुद्धा परिस्थिती आणि आजचा पहिलाच दिवस आहे, त्यामुळे अर्थातच नियोजन वगैरे या गोष्टी बाकी होत राहतील। जय श्रीरामचे नारे दिले जातात आणि हनुमानजीच्या वेशामध्ये एक व्यक्ती आलेले आहे। श्रीराम कहाँ से आए, नाम क्या है? नाम बैजनाथ यादव है, हनुमान जी ग्रुप में आनंद विहार दिल्ली से आए हैं, लखनऊ। उत्साहित है प्रभु श्रीराम के दर्शन के लिए? बहुत, मतलब कुछ कह नहीं सकता, बहुत बिल्कुल ही खो चुके हैं प्रभु राम के दर्शन के लिए जो है। कितना समय लगा इस पूरे गेटअप के लिए? ये तो बस 5-10 मिनट लगते हैं, ज्यादा नहीं लगता। मैं काही मंडळी महाराष्ट्रातनं सुद्धा आहेत दर्शन घेतलेली। सोलापूरवरून आलात बहुतेक तुम्ही, मगाशी भेटलेलो आपण। तर किती वेळ लागला दर्शनासाठी? दर्शनासाठी 2 तास लागले मग आता। हां, आणि दर्शन गर्दी भरपूर आहे, पण लाखोन आलेले आहेत सगळे माणसं। आणि श्रीरामांची मूर्ती जेव्हा तुम्ही पाहिली तेव्हा मनात काय भावना दाटली? कारण की हे प्रभू श्रीकृष्णांसारखे रूप आणि माझ्या पंढरपुराचे विठ्ठलाचं रूप दिसाल होतं मला, त्यामुळे मला खूप आनंद वाटला। भरून आले तुम्हाला? भरून आले मॅडम। आणि आपला महाराष्ट्र रामकृष्ण हरी म्हणणारा महाराष्ट्र आहे, त्यामुळे राम काय, विठ्ठल काय, कृष्ण काय, सगळी भक्ती दिसली मला आज त्यांच्यात। आणि बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण झालेलं मॅडम, मला खूप प्रिय आलं। आज बाळासाहेब असले असते तर त्यांनी खूप हे केलं असतं मॅडम। आम्ही इतके कृतज्ञता आम्ही प्रभूसाठी त्या सर्वांसाठी प्रार्थना करणार आहोत की हे जे संस्कार आहे हे रामाकडून आपल्याकडे आलेले आहे। राम या चरित्राचं प्रतीक आहे। मला वाटते आपल्या देशात राम का आवश्यक आहे की ती चरित्र आवश्यक आहे। आपण हजारो प्रवचन देऊन एक चरित्र लोकात ते संस्कार रुजू शकत असेल तर ते खूप मोठं कार्य आहे। हा उत्सव म्हणजे असं म्हणता येईल युगोत्सव आहे। या युगातला सर्वात मोठा उत्सव या ठिकाणी आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय। आम्ही स्वतःला खूप धन्य समजतो की आम्हाला स्वतः या डोळ्यांनी हा याची देही याची डोळा हा सोहळा पाहायला भेटतोय। आणि हा सोहळा फक्त उत्सव नाही तर न भूतो न भविष्यती असा हा खूप मोठा दिव्य भव्य असा उत्सव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। बरेच भावना मनामध्ये ठेवत त्याच ऊर्जेनं त्याच उत्साहानं सगळे प्रभू श्रीरामाचे भक्त त्यांच्या मंदिराकडे सध्या कूच करतात। कॅमेरामन प्रशांत मानेसह मी ज्ञानदा कदम, एबीपी माझा, श्रीराम जन्मभूमी, अयोध्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।